खूप जणींचा ना कॉमन प्रश्न आहे की मेकअप करायला घेतला की तेव्हाच घाम यायला सुरुवात होते आणि मग सगळंच मूड खराब होतो, मूडची वाट लागते. ह्या चुका होत आहेत का ते पण बघूयात आपण. व्हिडिओच्या शेवटी ना मी एक बोनस टिप देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा. नंबर 1, कामं झाली की लगेच आवरायला घेणं किंवा मेकअप करायला घेणं सगळ्यात मोठी चूक वाटते मला ही. हो, त्याचं कारण असं, आपण मेकअप शक्यतो कधी करतो? काही फंक्शन असेल, घरात काही सण समारंभ असेल, काही पार्टीज असेल, तेव्हा आपण शक्यतो म्हणजे असा मोठा जास्त भारीतला मेकअप करतो, बरोबर? आणि आपण काय करतो ना, आपल्याला तर मेन म्हणजे घरातलं आवराआवरी करावीच लागते. बाहेर जा तुम्ही फंक्शनसाठी किंवा घरात फंक्शन असू दे, घरातली कामं असतात, घर आवरायचं असतं, साफसफाई असते, मुलांचं बघणं असतं, बॅगच भरायची असते आणि ह्या सगळ्या गडबडीतून आपण थकून मग मेकअपला बसतो आणि लगेच बसतो इन्स्टंट. त्यानं काय होतं माहितीये, तुम्ही असे बसता, मेकअप करायला घेता तेव्हा बसता, रिलॅक्स होता. बॉडी आधीच तुमची दमलेली असते, म्हणजे शरीर ऑलरेडी थकलेलं असतं, ते रिलॅक्स व्हायला बघतं. रिलॅक्स व्हायला बघतं म्हणजे काय, हीट बाहेर टाकतं, म्हणजेच घाम येतो आणि त्यात तुम्ही लगेच असा मेकअप करायला घेता, ऑब्विसली घाम येणारच आहे. ही चूक त्यामुळे कधीच करू नका. कामं आवरली ना की थोडं 10 मिनिट 15 मिनिट शांत बसा, रिलॅक्स व्हा, बॉडीला सेट होऊ द्या आणि त्यानंतर मेकअप करायला घ्या. चांगला फेस वॉश करा आणि शांत बसून घ्या, त्यानंतर मेकअप करा, बघा नक्की फायदा होईल. नंबर 2, मेकअप करण्याच्या जस्ट आधी खूप सगळ्या स्टेप्स फॉलो करणं. टोनर, सिरम, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर सगळं. याच्या विरोधात मी नाहीये, पण आपण कुठेतरी व्हिडिओ बघितलेला असतो की स्किन प्रिपरेशन करायचं असतं है ना मेकअपच्या अगोदर, म्हणजे टोनर, मॉइश्चरायझर, सिरम वगैरे वगैरे वगैरे. हे जरी खरं असलं, पण ह्या गोष्टी मेकअपच्या जस्ट आधी लगेचच आधी करायच्या नसतात, ह्या तासभर आधी करायच्या असतात. त्यानं त्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सेट होतात आणि मग मेकअपसाठी स्किन तयार होते, रेडी होते. हे लगेच आधी करायचं आणि त्यावरती थरावर थर द्यायचे, ऑब्विसली घाम येणारच आहे. सोपं आहे. आपण असे करून प्रोडक्ट सगळे लावतो आणि घर्षण होतं, त्यामुळे पण घाम येतो आणि खूप सगळे स्टेप्स होतात ना. माझं एवढंच म्हणणं आहे, जर टाइम असेल तुम्हाला, अर्धा 1 तास तुम्ही देऊ शकत असाल तर ह्या स्टेप्स फॉलो करा. अदरवाईज तुम्हाला गडबड असेल, तेवढा वेळ नसेल, तर फक्त हलकंसं लाईटवेट, अगदी लाईटवेट मॉइश्चरायझर फक्त अगोदर लावायचं आणि मग मेकअप करायला सुरुवात करायची. दॅट्स इट. नंबर 3, हेवी मेकअपचे प्रोडक्ट यूज करणं. येस, सगळ्यात मोठी चूक वाटते मला ही. मेकअप टिकावा किंवा तो छान लुक यावा म्हणून खूप हेवी असे प्रोडक्ट्स आणि खूप सगळे लेयर्स मेकअपचे देतात. त्यांना सुद्धा खूप स्वेटिंग होण्याची शक्यता असते. ज्यांना ऑलरेडी स्वेटिंगचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे कुठलाही ऋतू असू दे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, काही असू दे, जर तुम्हाला घाम येत असेल, स्वेटिंग होत असेल, तर एवढे हेवी प्रोडक्ट्स वापरायचे नाहीत. अगदी मिनिमल मेकअप राहू द्यायचा. असा प्रोडक्ट म्हणजे चूज करायचं ज्यामध्ये मॉइश्चरायझर, SPF वगैरे हे सगळंच मिळेल. शक्यतो अशा प्रोडक्टमध्येच इन्व्हेस्ट करायचे आणि जे लाईट वेट असतील. मेन म्हणजे खूप छान कव्हरेज देतात हे प्रोडक्ट सुद्धा. एकच प्रोडक्ट आपल्याला जास्त कॅरी करण्याची पण गरज पडत नाही. एक प्रोडक्ट असल्यामुळे आपलं काम पण होऊन जातं आणि मेकअप पण छान दिसतो. बोनस टिप अशी की मेकअपचा बेस जेव्हा आपण तयार करतो है ना, तर त्यामध्ये प्रायमर यूज करा. म्हणजे कुठचं जर मेकअपसाठी प्रोडक्ट घ्यायचं असेल असं जर मला विचारलं ना, तर मी प्रायमर सांगते. का, कारण इतका छान मेकअप सेट होतो त्यानं आणि तो लॉंग लास्टिंग राहायला सुद्धा मदत करतो. बस मॉइश्चरायझर लावल्यानंतर 1-2 मिनिटं वेळ घ्या, त्यानंतर प्रायमर लावा मेकअपचा बेस म्हणून. बस काम झालंय. इतका छान सेट होतो मेकअप आणि खूप काळ दिवसभर तुम्ही घालवला त्या फंक्शनमध्ये तरी मेकअप हलत नाही, छान सेट राहतो आणि केकी पॅची वगैरे दिसत नाही. हा सुद्धा एक खूप छान फायदा होतो. नक्की ट्राय करून बघा. शक्य असेल, म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर पोर्टेबल फॅन्स मिळतात.
छोटे असतात, अगदी एवढे एवढे साईजचे असतात, ऑनलाईन मिळतात, डीमार्ट मध्ये कुठेही म्हणजे मिळू शकतात. ते खूप छान असतात. ते चार्जिंग करायची त्याला फक्त 2-3 तास तर आरामात जातात. जेव्हा मेकअप करायचा म्हणजे तुम्ही बाहेर जाणार असेल फंक्शनसाठी आणि तिथे जाऊन मेकअप करायचा असेल तर तुम्ही अर्थात ते यूज करू शकता. छान हवा लागते, मस्त आनंदात मेकअप करायचा, हे की नाही. आणि अशा टिप्स जर तुम्हाला आवडत असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणत्या कोणत्या विषयावरती तुम्हाला ऐकायला आवडेल ते सुद्धा सांगा मला कॉमेंटमध्ये. आणि टिप्स आवडल्या असतील तर येस, तुमच्या फ्रेंड सोबत पण नक्की शेअर करा. लाईक तर बनतोच ना. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि हा, खुश राहा आणि मेकअप करा, छान दिसा.